श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघू शकता ही बनवलेली आहे मी आज रंगोली मॅट. अगदी 20 ते 25 मिनटात तयार झालेली आहे आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने कशी बनवलेली आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी पाहायला मिळेलच. तर ह्याचं सामान आता हे पुण्यामध्ये मी शिकलेली होते बघा. कुठलीही कला कधीही शिकलेल्या वायाला जात नाही. अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा पटकन येईल इतकं सोपं आहे हे रंगोली मॅट बनवायचं. आता मार्केटमध्ये ह्याचा खूप ट्रेंड चालू आहे कारण हे विकत खूप महाग मिळतं. ऑनलाईनसुद्धा भरपूर असं मिळतं, पण आपण जर घरी बनवलं तर हे आपल्याला खूप स्वस्तात पडतं. ज्यांना माझ्या मैत्रिणींना वेळ असेल त्यांनी खरोखरच ऑनलाईन मागवण्यापेक्षा आपल्या आपण घरी तयार करा हे रंगोली मॅट. जर तुम्हाला मी 1-2 दिवसात व्हिडिओमध्ये दाखवेनच हे कशा प्रकारे तयार केलं जातो किंवा घरच्या साहित्यापासून सुद्धा करू शकतो. तर समर्थ गाडी चालवत होता त्यामुळे त्याचा आनंद काही वेगळाच असतो मला. कारण लेकाबरोबर गाडीत बसायचं किंवा पाठीमागं गाडीत बसणं किंवा शेजारी बसायला वेळ आणखीन तर तसं मिळालेलं नाही आहे. शेजारी बसायचे भाग्य त्याचे पप्पा बसलेले आहेत आणि जर आम्ही दोघं चाललो तर शक्यतो आणखीन ते गाडी देत नाहीत दोघांनाच. आम्ही सगळे असतो ना ज्यावेळेस बरोबर त्यावेळेस त्याला गाडी देत असतात. तर इकडे माझं सामान पण आणायचं होतं आणि ह्यांना दोघांना म्हणजे ह्यांना सुट्टी पण होती त्यामुळे निघालेलो आहोत सामान आणायला. आणि मला हे मॅट बनवायचं होतं. आता गौरी गणपती किंवा आता सगळे सण येत आलेले आहेत तर हे मॅट आपलं खूप चांगलं दिसतं आणि पटकन टाकलं रांगोळी म्हणून किंवा असं शोला काही छान दिसतं गौरी गणपतीच्या तिथं किंवा दारामध्ये सुद्धा आपण टाकू शकतो इझिली उंबरा मॅट म्हणजे उंबरा रांगोळी म्हणून. तर त्याच्यासाठी मला सामान पण घ्यायचं होतं. त्याच्यासाठी एक आपल्याला ग्लू गन लागणार आहे आणि ही फर उलन वेगवेगळ्या प्रकारचे लागणार आहे. आणि बाकीचं तो तुम्हाला बेस तुम्हाला मी उद्या सांगणार आहे कशाचा घेतलेला आहे काय घेतलेला आहे. अगदी घरच्या साहित्यापासून मिस्टरांची जुनी जीन्स होती त्या जीन्सचा मी बेस बनवलेला आहे आणि त्याच्यावरती हे ड्रॉ केले. ड्रॉइंग आता कसं आहे ज्यांना रांगोळी येतात त्या खडूनी पण इझिली रांगोळी काढून त्याच्यावरती हे फक्त फुलांनी चिटकवायचं आहे म्हणजे ह्या उलननी चिटकवायचं आहे. अगदी साधं सिंपल आणि सोप्या पद्धतीनं. तर नंतर आले की दुपारी मी लगेच करायला घेतलं. समर्थने मला हे बॉल बनवून दिले आणि पटकन मी रांगोळी करून घेतली. अगदी 15 मिनटात झाली. आता 3 वर्ष झालं मी केलं नव्हतं त्यामुळे खूप उशीर लागला मला, पण तसंही ह्याला उशीर लागत नाही. पटकन होती. आता खूप दिवस झालं सराव नव्हता त्यामुळे मला उशीर लागला आणि थोडासा शेपसुद्धा बिघडलेला आहे कारण खूप दिवसांनी केलं आणि पहिलीच केलेली आहे ही. तर बघू शकता इकडे दिवा ठेवलेला आहे तर खूप सुंदर दिसतं. चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ही मॅट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.